बऱ्याच वेळेस आपण मराठी वर्षाचा आणि इंग्रजी वर्षाचा विचार करतो. इंग्रजी वर्ष 1 जानेवारीला सुरू होतं, परंतु ते काही वर्ष आपण मानत नाही. पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी याचा विचार केला. पण आज काय झालं, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेव भगवान म्हणतात, भगवंताने काय केलं, सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. आता ब्रह्मदेवाने पाहिलं, सृष्टी तर मी निर्माण करेल, पण ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वीच घेऊन गेलाय एक राक्षस. हिरण्याक्ष नावाचा एक दानव आहे आणि त्याने पृथ्वीला चोरून घेऊन गेला. भगवंताने आज्ञा केली, ब्रह्मदेवा करा. अहो म्हणे, देवा काय करा, मी जर काही जीवजंतू निर्माण करेल तर ते राहतील कुठे, त्यांना आधार. म्हणे पृथ्वी कुठे गेली, म्हणे पृथ्वी एका राक्षसाने चोरून नेली. ओ हो हो हो, काय करायचं. आणि ब्रह्मदेव चिंता करतात आणि चिंतामग्न अवस्थेमध्ये काय झालं, चिंता करताना त्यांच्या नाकातून एक वराहाचं पिल्लू बाहेर पडलं, छोटस एकदम नाकातून. आता तुम्ही म्हणाल नाकातून, आता याला प्रश्न पडेल, नाकातून कसं काय. जिथे आपली बुद्धी चालत नाही तिथे तर्क वितर्क करायचे, ईश्वरी लीला म्हणायची आणि पुढे चालायचं. ईश्वराला काहीही करता येतं. तो कोण आहे, तर तो अयोनी संभव आहे. तुमचा माझा सगळ्यांचा जन्म योनी संभव होतो, परंतु भगवंत अयोनी संभव आहे. आणि म्हणून वराहाचं पिल्लू नाकातून बाहेर पडलं आणि होता होता ते पहाडा एवढं मोठं झालं. आणि मग त्याचा शोध घ्यायला लागले. आता तो राक्षस समुद्रामध्ये गेला होता पृथ्वीला घेऊन, आणि देवाला काय कळालं हा कुठे. आणि मग आता तो असा होता, त्याचा शोध घेतला, त्याच्याशी युद्ध केलं थोडक्यात सांगायचं, आणि पृथ्वीला आपल्या दाढीवरती वरती आणली समुद्रात. मग एकानं प्रश्न केला, वराह अवतार देव का घेतो. वराह म्हणजे डुक्कर. डुकराला कोणी पाडतं का, त्याचं खाणं अपवित्र, राहणं अपवित्र, सगळंच अपवित्र. पण त्या वराह अवताराच्या मागे भूमिका अशी आहे, देवाने वराह का व्हावं. मत्स्यकूर्म वराह तिसरा अवतार आहे. लक्षणेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, मत्स्यकूर्म वराह, नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण बद्ध आणि कलंकी कलंकी. वराह अवतार घेण्याचं कारण एवढंच होतं की पृथ्वीला शोधायचं होतं. पृथ्वीचा काय करायचा होता, शोध करायचा होता. आता पृथ्वी कशाची बनते, मातीच्या अनेक कणांनी जी बनते तिला पृथ्वी असं म्हणतात. आता माती, आता सुकर म्हणजे डुक्कर चालतो कसा, खाली मान करून चालतो की नाही. त्याचे जे घ्राणेंद्रिय नाकाच्या ठिकाणी त्याला एक वास येतो असा पृथ्वीचा गंध. या पृथ्वीला गंधवती असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, गंधवती. आणि डुकराच्या नाकामध्ये गंध तीव्र, जसा कुत्रा आहे की नाही, कुत्र्याला सुद्धा नुसतं वासाने माणसं पकडतो, तसं पृथ्वीच्या शोधासाठी वराह अवतार घेतला आणि भगवंत. आणि बघा तुम्ही आजही चालताना तो या पृथ्वीला हुंगत चालतो, कोण, वराह. आणि म्हणून वराह अवतार घेतला, पृथ्वीला वरती आणलं, आणि मग सृष्टीचा निर्मितीला आरंभ झाला. तो आजच्या दिवशी झाला, चैत्र महिन्याची शुद्ध प्रतिपदा, पक्ष शुद्ध प्रतिपदा. आणि म्हणून आता काय झालं, आरंभ झाला म्हणून या दिवसाला काय करतो आपण, या वर्षाचा आरंभ आहे म्हणून प्रतिपदेला सगळेजण आनंद व्यक्त करतात. पण मग आनंद व्यक्त करण्याच्या काही पद्धती सांगितल्या. आता आजचं हे आपलं जे बोलणं चाललंय, मग या सृष्टीचा आरंभ कधीपासून झाला जर विचार केला, कालाची गणना जर आपण पाहिली तर आज पहिलं कृतयुग, त्रेता, द्वापार, कली असे युग सांगितले. कलियुगाचं आयुष्य किती, 4,32,000 वर्षाचं आयुष्य. पैकी म्हणे कोणी 5,000 वर्ष झाले, 5,184 वर्ष आतापर्यंत झाले. उरले किती ते तुम्ही पाहता, सांगेल तुम्हाला. 4,96,000 असे काही वर्ष बाकी. मग हे कलियुग संपेल, भरपूर वेळ आहे त्याला. त्याच्या अगोदरचं युग होतं द्वापार. द्वापाराचे वर्ष होते 8,64,000. त्याच्या अगोदरचं होतं त्रेता नावाचं युग होतं, 12,96,000 वर्ष त्याचे होते. आणि त्याच्या अगोदरचं होतं कृतयुग, 17,28,000 वर्ष एवढे त्या युगाचे वर्ष होते. एकूण जवळजवळ 43,20,000 वर्ष एवढे युग गेले की एवढे वर्ष जातात.
कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग गेले की एक महायुग होत असतं. एक महायुग जाण्यासाठी 4 युग जावे लागतात. आणि अशी 71 महायुग जेव्हा जातात तेव्हा एक मन्वंतर होत असतं. 71 महायुग गेल्यावर एक मन्वंतर होतं. आणि असे 14 मन्वंतर गेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. आणि असे 360 दिवस गेले की ब्रह्मदेवाचं एक वर्ष होतं. आणि असे 50 वर्ष गेले की ब्रह्मदेवाचा एक परार्ध, त्याला म्हणतात, अर्धायुष्य संपतं. आणि अजून 50 वर्ष गेले की ब्रह्मदेवाचे 100 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 2 परार्ध एवढे गेले की ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण होतं. कृत, त्रेता, द्वापार आणि कली असं 1000 वेळा जेव्हा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत. थोड्या कमी भाषेत सांगायचं म्हटलं, भागवताच्या अंगाने जर विचार केला, ज्ञानेश्वरीच्या अंगाने जर विचार केला, कालाची गणना भागवतामध्ये सृष्टीचा आरंभ, सृष्टीचं वर्णन आलं, त्यामध्ये ही कालाची गणना आहे, गीतेमध्ये सांगितली आहे. हो, अजून ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं, देहाचे पुरंदर 14 जाती. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 वेळा इंद्र होतात. सत्ता संपते, काल संपला. 14 वेळा इंद्र सत्तेवर बसतो, सत्ता संपते. 14 इंद्रांची पंगत उठून जाते एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये. मग आता आमचं प्रवचन म्हणण्यापेक्षा चर्चा आपली केव्हा आणि कुठे चालली. हा सप्ताह अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह श्री क्षेत्र पात्रशेंबे महाले वस्तीवरती चालला आहे. गुढीपाडव्याचा दिवस आहे. आत्ता ब्रह्मदेवाचे 50 वर्ष पूर्ण झाले. 51व्या वर्षाचा पहिला महिना, पहिला दिवस, पहिला पक्ष आणि त्याच्या घटिका चालू आहे. आणि आत्ता काय झालंय, 26 महायुग संपले, 27व्या महायुगाला आरंभ झालाय. आणि त्या 27व्या महायुगामध्ये कृतयुग संपलो, त्रेता संपलाय, द्वापार संपले, कली नावाच्या भयंकर युगाला आरंभ झालाय. आणि 5,000 वर्ष साधारणतः झाले. आणि या महायुगामध्ये, या युगामध्ये भगवंताचे मत्स्यकूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम हे अवतार संपले. आणि भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार संपवलाय. भगवान कटावर हात ठेवून विटेवर उभे पंढरपूरला. म्हणजे आत्ता देवाचा अवतार काय आहे, चालू आहे, क्रिया चालू आहे. अवतार काही संपतात, नंतरचे अवतार आरंभ होतात. पण जे भगवान कृष्ण आहे तेच विटेवर उभे राहिले. ज्यांनी गीता सांगितली त्यांनीच ज्ञानेश्वरी सांगितली. मग असा परमात्मा विटेवर उभा राहिला. युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासून भगवान विटेवर आहे, भगवान नांदतोय. आणि म्हणून भगवंताच्या दर्शनाचं महत्व पंढरपुरामध्ये अनन्य साधारण असं आहे. दर्शनात मुक्ती. म्हणून मुद्दा एवढाच आहे. मग हे वर्ष, मग हे ज्या दिवशी सृष्टीला आरंभ झाला तो दिवस मग चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. आणि तो आजचा दिवस आहे. ही चैत्र शुद्ध प्रतिपदा. मग काय असं घडतं सृष्टीमध्ये, झाडांची पालवी गळाली बरं का. मागच्या काळामध्ये आंब्याला मोहर आला, बऱ्याच झाडांची पानं गळून पडली. तुम्ही आपण इथे बसतो बघा, ही एवढी घाण का पडते, हे गळतात आहे पालं. जुने पाले गळून जातात आहे, नवीन पालवी फुटते, बहर येतो. अजून काय घडलं, एक पानं गळाले आणि वसंत नावाच्या ऋतूचं आगमन झालं. ऋतू सांगितले 6 ऋतू आहे, 2-2 महिन्याचे ऋतू असतात. वसंत ऋतू, वर्षा ऋतू, शिशिर ऋतू, हेमंत ऋतू, ग्रीष्म ऋतू वगैरे वगैरे. मग काय झालं, वसंत ऋतू आला. तुम्ही जर सकाळी उठले, आता तुम्ही सगळे शेतात राहणार लोक आहे, 4 वाजता, 4च्या 5च्या नंतर ब्रह्ममुहूर्तावरती बघा तुम्ही, कुठून तरी सुगंध येतो. आंब्याला मोहर आलाय, पालवी फुटली, नवीन अशा झाडांना बहर आलाय. आणि मग तो सुगंध जो येतोय ना, तो वसंत ऋतूचं आगमन आहे. आणि वसंताचं आगमन झालं
की पालवी फुटते, बहार येतो, आंब्याला मोहर लागतो, बारीक बारीक फळं यायला सुरुवात होते. वसंत ऋतू. आता एक ओवी आता आठवली पाहिजे ती सुमनी पालिंगाने शारंगांची. वना आलिया वसंतू ज्ञानोबराय म्हणतात. वसंत आला की मग बहार येतो, चैतन्य निर्माण होतो आणि त्या सृष्टीच्या आरंभाचा हा काळ आहे. शेवट वर्ष संपत आहे आणि शेवटी काय होतं की जुनं जाऊ द्या, जुने जाऊ द्या, मरणा लागून जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. मग आजच्या दिवशी नवीन पालवी, लिंबाचा पाला आहे बघा, त्या लिंबाच्या पाल्याला सुद्धा नवीन पाला आलेला आहे. मग आता काय केलं आपण, गुढिया तोरणी करती कथा गाती गाणी. आनंद जेव्हा जेव्हा गोकुळामध्ये झाला, आता उद्या सांगेल मी, आजच सांगितलं, उद्या काय सांगू. मग जेव्हा जेव्हा आनंद होतो तेव्हा तेव्हा माणसं काय करतात, पताका, ध्वज, गुढ्या, तोरणं, हे सगळं आनंदाची सगळी लक्षणं सांगितली. अंतःकरणामध्ये जर आनंद पुलकित झाला तर तो इंद्रियांवरती प्रकट होत असतो. मग भारी भारी कपडे घालणं, नवीन कपडे परिधान करणं, घराला तोरण लावणं. मग आपण ही गुढी उभारतो. गुढी एक बांबू आहे, त्या बांबूला मग धुवून टाकायचा. ध्वज बघा, तिथे आपण ध्वज उभारले. कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा सुद्धा ध्वजस्तंभ स्थापन केला होता बरं का. ध्वज रोवला. आता हिमालयात जातात आपले काही गिर्यारोहक, तिथे जाऊन आपला झेंडा रोवून आले. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. साधू संतांनी सुद्धा झेंडा रोवला. ही भगवी पताका. ज्ञानोबांनी या संप्रदायाला एक ऊर्जित अवस्था प्राप्त केली. भगवी पताका खांद्यावर घेऊन जेव्हा ज्ञानोबा निघाले पंढरीच्या दिशेने, ते म्हणतात की माझ्या जीवाची आवड आहे, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, माझं मन रंगलं, गोविंदाचे गुणी बेधले. आणि मग ही गुढी, ही पताका ज्ञानोबा घेऊन जातात. पताका. आणि तिथे आता बघा, ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये असा रथ नसतो. रथ असतो फक्त तुकोबाऱ्यांचा, रथ असतो फक्त ज्ञानोबाऱ्यांचा. मागे 400 दिंड्या आहे, पुढे 200 असतील, 600. आजच्या तारखेला 700 ते 750 दिंडी सोहळे काही नियोजित आहे आणि काही असेच चालतात. पण या वारकऱ्यांजवळ फक्त पताका असते, बाकीचं काहीही नसतं. तुळशी आणि पताका, एखादी कलश असतो. मग ह्या वारकऱ्यांच्या दिंड्या टप्प्यावर आल्या म्हणजे त्या पताका धरान देता फेकून असं नसतं. ती पताकाच विठ्ठल आहे आणि ती पताका अशी उभी केली जाते. आणि मग तिथे जेव्हा अन्नदान होतो, मग तो नैवेद्य त्या पताकाला दाखवला जातो. पताका. दिंडीचं आगमन झालं असं पटांगणामध्ये ज्या यजमानाकडे आपण जातो ना, बस तिथे दिंड्यांचं आगमन होतो आणि त्या पताका उभ्या, पताका, ध्वज, स्तंभ, बस ज्ञानोबा थांबले आता. आणि त्या पताका, आता ही भगवी पताका खरी म्हणजे वारकरी संप्रदायाची, हा रंग भगवा संप्रदायाचा आहे. भगवा पवित्रतेचं द्वेतक आहे. संन्यासाचं प्रतीक हा भगवा रंग आहे. वृत्ती निवृत्त होण्याचं प्रतीक भगवा रंग आहे. वृत्तीरहितता येण्यासाठी रंग वापरला भगवा. आपण वृत्तीवर राहू नये. अंतिम अवस्था अशी आहे, वृत्तीवर राहायचं नाही. काय खातो आम्ही कासया संगती, हे कशाचं प्रतीक आहे? कोण हे नेणू लागते मुखी, हे निवृत्ततेचं प्रतीक आहे. वृत्तीरहितता होणं हे तुकोबाऱ्यांना अपेक्षित आहे. साधू संतांना वृत्तीवर, तुका म्हणे मग नाही वृत्तीवर, सुखाचे शेजारी पहुडेनं. सुखाचे म्हणजे देवाचे, देवाच्याच ठिकाणी मला पवडायचंय. आता देवाच्या संगतीत राहायचंय. येतो जातो आम्ही देवाच्या संघातून. भगवा रंग. थोडक्यात मला हे सांगायचे. मग ती पताका रोवली. महाभारतामध्ये सुद्धा स्तंभ स्थापन केला आणि त्या स्तंभात जवळच ही पांडवांची मुलं झोपवले देवाने.
आणि अश्वत्थामाने जे मारले ना ते त्या स्तंभाजवळच मारले, ते मला तिकडे जायचं नाही. मग पताका उभी करायची. प्रत्येकाने आपल्या घरावरती पताका लावली पाहिजे बरं का. पताका फडकली पाहिजे. पताका फडकली तरी वास्तूचा एक वेगळा इफेक्ट सांगितला वास्तुशास्त्रामध्ये. घरावरती ध्वज पाहिजे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. का बरं ध्वज? रथ असेल ध्वज आहे, घर असेल पताका आहे. हिंदुत्वाचं ते प्रतीक आहे, संपन्नतेचं प्रतीक आहे ध्वज. अहो ध्वज केवढा पाहिजे, 1.25 मीटर 2.5 मीटर मोठी ध्वज. आता गळावरती आईसाहेबांच्या ध्वज लावतात की नाही, ध्वज लावणाऱ्याची कमाल आहे. एवढ्यावरती कसा जातो आईसाहेबांना माहिती, तीच नेते काय माहिती होणार. पण ध्वजा फडकते, फडकणारी ध्वजा बघा तुम्ही त्या ध्वजेकडे. संपन्नतेचं यशस्वीतेचं ते प्रतीक आहे. एवढ्या त्या चिरगुटासाठी राजाला कष्ट पुरतात. तुकोबारांचा अभंग आहे, पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. राजाला आपला ध्वज किंवा या देशाचा ध्वज कोणता? तिरंगा. तिरंग्यासाठीच आमचे सर्व सैनिक रात्रंदिवस काय करतात. लाखो सैनिक मेले पण गादीवर एकच राजा बसला. पण त्या राजाला तो ध्वज सांभाळायचा आहे. राया जतन करिता कष्ट. काय म्हणे त्या कपड्या पाहे पा ध्वजेचे चिरगुट. एवढसा कपडा आहे बिल्लासभर. त्या बिल्लासभर कपड्याला सांभाळता सांभाळता राजाच्या पिढ्या संपल्या. आपल्या राज्यावर आक्रमण होईल पण त्याच्याशी युद्ध करायचं आणि त्या ध्वजाला सांभाळायचं. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. त्या राजाची जशी परी आहे तीच माझी गत आहे. राजाला सांभाळायचे ध्वज. तैसा मी एक पतित, महाराज म्हणतात, तैसा मी एक पतित. मी पतित आहे, मी अनाथ आहे, परी तुझा मुद्रांकित. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, तो ध्वज आपण त्या ठिकाणी लावावा. एखाद्या बांबूला तो ध्वज अडकवावा. त्याला मग लिंबाची पानं आणायची आणि ते त्याला बांधायचे. आणि त्याला एक नववस्त्र असेल त्या गुढीच्या खाली ते बांधायचं. वरतून तांब्याचा तांब्या तो ठेवायचा, त्याला पूजन करायचं. साखरेचे ते काही हार कंगन असतात ते लावावे आणि ती गुढी उभारावी. दरवाजाच्या समोर म्हणा घराच्या समोर उभारावी आणि त्या गुढीला मग पूजन करायचं त्या गुढीचं. आणि ही गुढी प्रारंभदायक अशी, आरंभ वाचक अशी म्हणून ती गुढी उभारायची, तोरण उभारायचं. मग पूर्णाचा नैवेद्य करायचा, नैवेद्य दाखवायचा. 11-12च्या आत हे सर्व करायचं. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे असे. आणि नवीन वर्षाचा आरंभ आजच्या दिवशी होतो आणि म्हणून आपण गुढीची उभारणी करतो, तोरणाची लावणी करतो, त्या ठिकाणी बांधतो. असा हा आपला पवित्र दिवस आहे गुढी पाडवा. आपण म्हणतो पावळा, गुढी पावळा नाही, गुढी पाडवा. प्रतिपदा याला पाडवा असं म्हणतात आणि म्हणून आजच्या दिवशी आपण ते संपन्न करतो. मग आजच्या दिवशी काय करायचं? नवीन वर्ष, नवीन काहीतरी विचार आणि नवीन या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणून हे ग्रंथाचं पारायण आहे. पण आजच्या दिवशी मला असं वाटतं की प्रत्येकाने काहीतरी कृतज्ञता म्हणून एकमेकांना क्षमा करावी. काही कोणाची चूक झाली असेल त्याला क्षमा करा. एक तर तुम्ही क्षमा करा, नाही तर मग क्षमा तरी मागा. दोन्ही गोष्टी करायच्या, क्षमा पण मागायची आणि क्षमा पण करायची. आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांची क्षमा मागायची आणि आपल्यापेक्षा छोटे असतील त्यांना क्षमा करायची. पुढचं काय? जोर द्यायचा. हो, तर जोपर्यंत आपण एकमेकाची क्षमा मागत नाही, बरं क्षमा मागेल कस काय? क्षमा मागण्यासाठी तुमचा अहंकार आडवा येतो. क्षमा मागण्यासाठी कसं काय मी मागेल, मी नाही मागणार. एका काय बोलते लागून गेले का? नाही नाही, मी अमुक आहे, मी असं आहे, मी श्रीमंत आहे, मी सत्ताधीश आहे. नानोबाराय म्हणतात अनाक्रोश क्षमा. आक्रोश करून करून. पण हे दादा म्हणे नाही नाही कर, चला मागून घे क्षमा, तुझे पाहुणे ते घेऊ मागून. सॉरी असं नाही, वरतून बोलला फक्त. हात जोडून नम्रतेने क्षमा मागायची असेल क्षमा करा बरं का ना. हो, अपयशून्यता, अगदी नम्रपणे क्षमा मागणं, ही क्षमा मागण्याची आपली वृत्ती बळावली पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाचा नमस्कार करायचा. आपण काय करतो, बोल नका, आपण काय करतो वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाच्या पायावर डोकं ठेवतो. तेवढ्यासाठीच ठेवायचंय.
आपला अहंकार आहे ना, हळूहळू त्याला खच्ची करावं लागतं. अहंकार हा केव्हा तरी उफाडतो आणि प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अहंकार येतो म्हणजे येतो. अहंकार हा विद्वानाला जास्त सतावतो, धनिकाला सतावतो, सत्ताधीश माणसाला सतावतो आणि विद्वान माणसाला, ज्ञानी माणसाला तर त्याचे गच्चेच पकडतो. काय ओवी आहे बघा. अभिमान लागे सज्ञानाचे पाठी, नवला अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. विद्वानाला जर ओळखायचं असेल, परमपूज्य नामदेव शास्त्री डॉक्टर म्हणतात की जर का विद्वानाला जर ओळखायचं असेल, ज्ञानाला जर ओळखायचं असेल तर त्याच्या अहंकारावरून त्याची आणि ओळख व्हावी लागते. म्हणून अहंकार जाण्यासाठी नमिता मान अपमान गळाले. अहंकार जावा एवढ्यासाठी वारकरी संप्रदाय एकमेकाच्या पायावर डोकं ठेवतो. त्याचं कारणच आहे. आणि खरा जो वारकरी आहे तो अहंकार रहित असला पाहिजे. आपण नम्र राहावं. नम्र झाला भूता नेहमीचं प्रमाण आहे, त्याने कोंडिले अनंता. आपण लहान होतच नाही, लहान झालं पाहिजे. महाराज म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? महाराज म्हणतात, सांगू माझ्या मनातलं, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत. मुंगी लहान कर देवा, मला लहान देख. अरे लहान का? एकाने विचारलं साधकाने, महाराज तुम्ही लहानपण देवाला मागतात आहे, आम्ही तर मोठे पण मागतोय. मलाही वाटतं मोठं व्हावं. लहानाचं कोणाला आकर्षणच नाही, कोणाला वाटतं लहान व्हावं, लहान व्हायला. अरे लहान मुलाला सुद्धा वाटत नाही लहान व्हावं. प्रत्येकाला या जगामध्ये मोठं व्हायचंय. कशा कशाच्या द्वारा मोठं व्हायचंय? छोटा बाळ आहे, तुमच्या हातात मोठं होणं नाहीये, तुमच्या हातात ह्या गोष्टीच नाहीये. पण ज्याची त्याची धडपडत चालली, मी मोठा होईल, मी प्रयत्न. मग माणूस मोठा होतच नाही. काही गोष्टी प्रयत्नाने सुद्धा होऊ शकतात बरं का. प्रयत्न जर केला, अभ्यास केला तर मोठा होऊ शकतो, अभ्यास केला तर उच्च पदाला जाऊ शकतो, अभ्यास केला कलेक्टर होऊ शकतो, अभ्यास केला कीर्तनकार होऊ शकतो. काही गोष्टी हातात आहे. आपली योग्यता सिद्ध करावी लागते, अभ्यास करावा लागेल, तेव्हा मोठेपणा येईल. पण मोठं होण्यासाठी काही नशिबाची पण गरज लागते. प्रत्येकाला लहानाचं मोठं, इथे मृत्यू लोकामध्ये लहानाचं मोठं व्हावं वाटतं तो जीव आहे, आणि मोठ्याचं छोटं व्हावं वाटतं तो संत आणि देव आहे. संतांना लहान व्हावं वाटतं. तुकोबाराय म्हणतात की मला लहान व्हायचं. लहानपण देगा देवा, देवाला म्हणतात लहानपण द्या. आज कीर्तनच समजा मागणीचं असेल, उद्या काला असल्यामुळे लहानपण देगा देवा. आजच्या दिवशी आपण काय करायचं? देवाला हेच मागायचं, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा. लहान करा, लहान करा. महाराज तुम्ही असं का? हो, लहानपणाचाच आनंद आहे. व्हावे लहाना होणी लहान. काय अभंग बघा, लहान झालं पाहिजे. लहानपणात आनंद आहे. लहान माणूस असला ना, त्याला कोणी त्याच्याकडे पाहत नाही. जसा जसा माणूस मोठा होईल, मागे लोक, पुढे लोक, त्याला शांतीच नाही. पंतप्रधान असं येऊन बसेल काही, ते त्यांना पण वाटतं फिरावं, हिंदडावं, खुंदडा, पण नाही नाही नाही, त्याला प्रोटोकॉल आहे, त्याला कुठेही जाता येत नाही, कारण तो मोठा आहे. मोठा माणूस गाडीतच येईल, गाडीतच जाईल, मागे लोक पुढे, पण नको नको, हे मोठेपणाचं नको आम्हाला. भार आहे तो. ऐरावत रत्न थोरो, काय म्हणतात त्याला, तया अंकुशाचा मार. आणि मुंगी लहान आहे, केव्हा साखरेदाना तोंडात घालून घेते, एका दाण्यात खुश आहे. अल्पता, संतुष्टता, लहान माणसं लगेच संतुष्ट होतो. म्हणून आपण लहान झालं पाहिजे, एकमेकांना आपण क्षमा केली पाहिजे. लहान व्हा, लहान व्हा, लहानातच आनंद आहे. वेडी माझी जडे महिमे भेणे, ज्ञानोबाराय म्हणतात. मोठं होऊच नाही. मी आमका ढमका नको. पर्वती मी आमका ऐसी नोवावी सेची लोका. पूज्यता, मोठा झाला की काय होतं? 13वाध्याय पहा, महात्म्याचे लक्षणं सांगतात ज्ञानोबाराय. पूज्यता डोळा न देखावी, पूजा होते महात्म्याची. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कान न ऐकावी, मी अमुक ऐसी नोवावी सेचे लोका. महाराज म्हणतात, देवा असं करू नका.
पहिलं चाल चुकी वारीने जाता आहे, जना ऐसा भ्रमच आहे. अरे तो चालला की वारा त्याला पुढे लोटतोय. असं लोकांना भ्रमित आणि माझं जीवन व्हावं. कोण तुका होता, तो मेला का जिवंत आहे लोकांना कळूही नाही. पण आपलं तसं नाही. आम्ही आमचं प्रगटीकरण करतो. पण असो, आजच्या दिवशी आपण क्षमा करावी आणि क्षमा मागावी. क्षमा तोच मागतो ज्याची सात्विकता वाढलेली. अंतःकरण सात्विका बोध. हो, सात्विकता वाढली तर काय काय होतं, टचकन डोळ्यात पाणी येतं. जर का तुम्हाला हे व्हायला लागलं, एखादी भाव आहे अभंगाचा, सांगू नये कधी कधी काही काही अभंग तुम्ही एकांतात वाचा, एकांतात चिंतन करा. अभंग रडवतो माणसाला. अभंग वाचल्याबरोबर खडकन शारा आला अंगावरती, टचकन डोळ्यात पाणी आलं. समजून जा तुमची सात्विकता वाढते. सात्विकता वाढण्यासाठी अंतःकरणाची शुद्धता होणं महत्वाचं आहे. मन कोमल झालं पाहिजे, मन हळवं झालं पाहिजे. कसं मन झालं पाहिजे, लोण्यासारखं. लोणी जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तैसे नवनीताचे काय ते मला ते सापडायचं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे मृदू सबाह्य. मृदू मऊ स्निग्ध तसं चित्त त्या संताचं असतं. मृदू सबाह्य चित्त, मृदू सबाह्य नवनीत. हो, नवनीत म्हणजे लोणी. लोणी कोणत्या बी अंगाने त्याला तुम्ही टच करा, इतकं मऊ आहे, इतकं मऊ आहे की अरे बापरे काय सांगावं. तसा महात्मा इतका मऊ आहे, त्याचं चित्त द्रवून जातं. दुसऱ्याचं दुःख पावलं जात नाही. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की महात्म्याला रडू येतं. येतो कडवळा हिता लागी. महात्म्याच्या अंतःकरणामध्ये वृत्तीचा लय झाला, मनाची पवित्रता झाली आणि मग अंतःकरण द्रवलं. सात्विकता वाढली की अंगावरती काटे येतात. सात्विकता वाढली की डोळ्यामध्ये पाणी येतं. करुणता, कारुण्य हे सात्विकतेचं लक्षण आहे. साने गुरुजींना तुम्ही पाहिलं नसेल असेल, पण साने गुरुजी करुणतेचे पुतळे, संत वृत्तीचे होते. साने गुरुजी, साने गुरुजींचे शस्त्र काय होते माहिती आहे का? साने गुरुजींचं शस्त्र त्यांचे अश्रू होते बरं का. अश्रूंची झाली फुले, हे त्यांचं नाटक आहे. साने गुरुजींनी फक्त रडावं. समाजामध्ये भुकेला, समाजामध्ये गरीब, समाजामध्ये न शिकलेला जर कोणी पाहावा तर गुरुजींना रडू यावं, टचकन रडावं. त्यांचं शस्त्र होतं रडणं. फक्त आपल्या अश्रूंनी ते समोरच्यावर प्रहार करत होते. काही माणसं बोलून आघात करतात आणि काही माणसं नुसत्या अंतःकरणाला क्लेश करून घेतात. आत्मक्लेश ज्याला म्हणतो आपण. डोळ्यात पाणी आलं. आई समजवते बाळाला. काल उद्या एखाद्या वेळेस चरित्र सांगताना भाव येईल. भगवान, आता आज सांगू का उद्या सांगू ते तुम्हाला सांगतो. बाळ आहे, जाऊ द्या. बाळ मोठा खट्याळ आहे. अमावस्याला ज्याचा जन्म झाला तो बाळ जरा खोडकर निर्माण होतो. त्या आईला एवढा त्रास देतो. अरे तू ऐकणार आहे का रे, मी तुला इतकं मारलं, खूप मारलं त्या बाळाला. मारते आई, तिचं मारण्यात पण प्रेमच आहे बरोबर. ती मारते पुन्हा त्याला थोड्या वेळानं झवड घेते. का रे, आईने जेव्हा मारलं तर थोडी जोरात त्याला बसले, त्याची ते बोट उमटले, तिचं अंतःकरण पिडवटून गेलं आणि तिने पुन्हा त्याला आपल्या हृदयाशी लावलं, त्याला कवटाळलं, त्याच्या अंगावरून हात फिरवला. तू का बरं एवढ्या खोड्या करतो, मला तू का संताप आणतो? आणि ती रडायला लागली. मारते पण तीच आणि रडते पण तीच. तिचं प्रेम करणं हे प्रेमात जमाय आणि तिचं मारणं सुद्धा प्रेमातच जमाय. का बरं तू मला दुःख देतो? शेवटी तीही रडते, तोही रडतो. का? सात्विकतेचं ते प्रतीक आहे. आईची कृपा आणि आईचा कोप हे प्रेमामध्येच जमा होतं. म्हणून आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणं, साधू संतांची वचनं वाचताना पाणी येणं. आमच्या अण्णा म्हणतात की वाचताना असा भाव करा, माझ्याशीच ओवी बोलते, माझ्याशीच अभंग बोलते. हे जे तुकोबाऱ्यांचं बोलणं चाललंय ना, हे माझ्यासाठी चाललंय. प्रत्येकाला आपला ग्रंथ वाटावा एवढ्यासाठी ज्ञानोबाराय 56 भाषांचा अंतर्भाव आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये करतात. माझा ग्रंथ, माझे शब्द प्रत्येकाच्या अंतःकरणाला भिडले पाहिजे, ही ज्ञानोबाराची भावना होती. माऊली जेव्हा नेवाशाला गेले, गावाच्या बाहेर
रेडा बोलला, घटना घडून गेली आणि मग नेवाशाला गेले, गावाच्या बाहेर थांबले. पण ज्यांनी रेडा बोलवला ते आमच्या नेवाशामध्ये आले. काही अंतःकरणाचे शुद्ध लोक आले, ज्ञानोबांच्या समोर येऊन बसले. होता होता काय झालं, नेवाशातले बरीच मंडळी 100, 500, 200 लोक आले. एक सारखं दर्शन घेतलं. ज्यांच्या बोलण्याने भिंत चालते, ज्यांच्या बोलण्याने रेडा बोलतो, असे महात्मे आमच्या गावात आले. त्यांचं दर्शन तरी घेऊ. समाज घाबरला म्हणजे का, त्यांचा प्रभाव, त्यांची योग्यता. जेव्हा एखाद्याची योग्यता फार मोठी असते तेव्हा समोरच्या व्यक्तीला भीती वाटते, आदरयुक्त भीती वाटली. भीत समाज जवळ आला. दादा समोर बसले, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, सगळी मंडळी आहे, जवळचे काही होते अजून. आणि मग समोर आले, बसले. कोणीच कोणाशी बोलत नाही, फक्त दर्शन घ्यावं. काय त्या ज्ञानोबांचं आपण दर्शन घ्यावं कसं, वृत्तीमध्ये फक्त दर्शन घ्यावं, कृतार्थ व्हावं ही भावना घेऊन त्या ठिकाणी आले. दादांसारखे, खंडोजी महाराजांसारखे होते. भीत ज्ञानोबांच्या जवळ आणि गेले, नम्र भाव व्यक्त केला. माऊली, ही सर्व मंडळी आपल्या दर्शनासाठी आली. माऊली मंद मंद हसतात. ज्ञानोबांचं व्यक्तिमत्व असेल, पाहिल्याबरोबर प्रसन्नता. माऊली जेव्हा बोलायचे, तुम्ही पाहिलं का, तुम्ही एवढ्या गप्पा आणून राहिले, तुम्ही असं म्हणाल. परंतु ज्ञानोबांचं वाङ्मय जर तुम्ही चिंतन केलं, वाचन केलं, तर ज्ञानोबांचा स्वभाव तुम्हाला कळेल. ज्ञानोबांचा स्वभाव ज्ञानेश्वरी वाचा कळेल, अमृतानुभव वाचा कळेल, चांगदेव 65 वाचा कळेल. पण ज्ञानोबांचे अभंग आहे, काही मधुर भावाचे अभंग आहे, काही ज्ञानोबांच्या विरहणी आहे. ते जेव्हा आपण पाहतो, ज्ञानोबांच्या वाङ्मयामध्ये सये, बाईये, साजणी, श्रीवाचक शब्दांचा भरणा जास्त आहे. ज्ञानोबा स्वतःला एक सखी भगवंताची, विरह भाव आहे ज्ञानोबांचा, मधुर भाव आहे ज्ञानोबांचा. ज्ञानोबा बघा तुम्ही, साजणी, सखे आहे की नाही शब्द, हो, श्रीभावातून आणि ज्ञानोबा बोलतात. ते श्रीभाव संतांच्या ठिकाणी जाणवतो. ज्ञानोबा त्यांच्या बोलण्यामध्ये आईचं मातृत्व आहे, आईचं हृदय ज्ञानोबांचं आहे. कोमलता, स्निग्धता, मऊपणा. ज्ञानोबा कधी रागवत नाही. ज्ञानोबांचं आई बोलावी असं काही ज्ञानोबांचं बोल. संत आपले ज्ञानोबा नेनसीचं गावंडिया धृतराष्ट्रांना रागात बोलतात. ज्ञानोबांचं बोलणं राग आला तरी सुद्धा शब्द एवढ्या उच्च लेवलचे आहे ज्ञानोबांचे, खाली येतात, एवढं खाली येत. गावंढिया काय कोपो आता धनंजया, अर्जुनाला सुद्धा त्यांचा राग येतो. अर्जुनाचा राग आला कधी कधी, पण तू माझा सखा आहे अर्जुना, मला वाटतं तुला खूप बोलावं पण मी बोलू शकत नाही. बा सख्या, युगायुगामध्ये मला प्रेम करणारे भेटले नाही. मी राम झालो तेव्हा शबरी भेटली, द्वापार युगामध्ये सुदाम भेटला, त्याच्यानंतर मला सखा, जिवलग, प्रेम करणारा, प्रेमळ तूच माझा सखा आहे. अर्जुना, तू जर मला दिसला ना तर माझी दिठी म्हणजे दृष्टी तृप्त होती. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटून खेव दिजे, ऐसा कोण आहे अर्जुना. सख्या, तुला मी पाहिलं की माझी नजर तृप्त होते. आईने आपल्या बाळाला पाहिलं की तिला तृप्तीचा आनंद मिळतो. बरं झालं. बघा तुम्ही इतिहासामध्ये हिरकणी एवढा मोठा गड खाली येते उतरून, दरवाजे बंद झाले, फक्त मला बाळ पाहायचंय माझं. कशी उतरली, काय उतरली, एवढा मोठा कडा आहे,
आणि त्या कड्यातून जेव्हा ती उतरली ना खाली, तेव्हा राजांना कळालं सकाळी की जी हिरकणी आता दरवाजे बंद होते कशी काय उतरली. राजांना प्रश्न पडला, जर का एक माझ्या राज्यातली स्त्री गडाचा कडा खाली उतरून येऊ शकते, याचा अर्थ गड धोक्यात आहे. शत्रू केव्हाही उतरू शकतो, येऊ शकतो. त्या गड्याला त्या गडाला आहे ना तासला त्यांनी, पुन्हा चोपडा करा, त्याला गुडगुडीत करा, पाय सुद्धा टेकता आला नको पाहिजे. का बरं? आणि मग तिला बोलव, तिचा सन्मान केला. बाई कशी काय उतरली तू? म्हणे बाई नाही उतरली, जी उतरली ती आई होती. हिरकणी ही बाई आहे, पण माझ्यातली आई ती गड खाली उतरली. कशी उतरली, कुठून उतरली? राजे त्या गडाची पाहणी करतात आणि आदेश करतात की ज्या राज्यातल्या, हे श्रींचं राज्य आहे, आणि या स्त्रिया, या राज्यातल्या स्त्रिया अशा लढवय्या पराक्रमी, ही आई फार गौरव केला शिवाजी महाराजांनी, छत्रपतींनी. मुद्दा माझा एवढाच होता, त्या बाळाला पाहण्यासाठी तिने आपल्या जीवाचं काय केलं, मोल दिलं. का दिठीची पाहता निविजी. अर्जुना तू समोर आला की मला असं वाटतं पाहत राहू तुझ्याकडे. दिठीची पाहता निविजी, तू दिसला की तोंड भरून बोलावा वाटतं. का तोंड भरून बोलीजी, नाहीतर मला असं वाटतं ना तरी दाटोनी खेवती जी ऐसा कोण आई. तू भेटला की मला कडकडून आलिंगन द्यावा असं वाटतं. हे प्रेमाचं प्रतीक आहे. माऊली, मुद्दा इथे होता माझा. ज्ञानोबारायांच्या समोर एक व्यक्ती आली. माऊली, तुमच्या बोलण्याने जर रेडा बोलू शकतो, तुमच्या बोलण्याने जर भिंतीवर परिणाम होऊ शकतो, याचा अर्थ तुमचं बोलणं काही सामान्य नाही. आम्ही नेवाशाचे अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे. आमच्या हिताचं, आमच्या कल्याणाचं, आमच्या जीवनाचं सार्थक होईल असं तुमच्या मुखातून काहीतरी ऐकावं अशी आमची इच्छा आहे. सांगा काहीतरी. हात जोडले त्या मंडळींनी आणि नेवाशातले सगळे सात्विक लोक ज्ञानोबारायांच्या समोर म्हणतात की माऊली, असं काही सांगा, तुमच्या मुखातून जे काही येत असेल ते आम्ही ऐकून आमचं जीवन तृप्त होऊन जाईल, आमचं जीवन धन्य होईल. काहीतरी तुम्ही आम्हाला सांगा, आमच्या हिताचं, आमच्या कल्याणाचं. ज्ञानोबाराय त्यांची ती वृत्ती, त्यांची जिज्ञासा वृत्ती पाहिली. जसं आता हे मला म्हणतात आहे, यांनी जसं बोलायला भाग पाडलं मला, नाही तर मला काही बोलायची गरज नव्हती, पण बोला तुम्ही. तसं ज्ञानोबारायांना विनंती केली, माऊली सांगा तुम्ही काहीतरी. तेव्हा ज्ञानोबाराय आपल्या गुरूंकडे पाहतात. नेत्राची भाषा आहे, काय करू, त्यांच्या आज्ञेशिवाय मला बोलायचं नाहीये. श्री गुरु म्हणतात काय करायचं. श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञाना बोल. कारण जिथे पैठणामध्ये रेडा बोलला, 4 महिन्याचा काळ पैठणामध्ये ज्ञानोबारा राहतात आणि पैठणातल्या लोकांना रोज ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करावं, आपलं गीतेवरती प्रवचन करावं. रोज ज्ञानोबारांचं प्रवचन, कीर्तन पैठणवासियांना. आणि योग काय बघा, रात्रीचे कीर्तनकार पण पैठणाहून आले होते. पैठणातली सर्व धर्म पंडितांना मुग्ध, मंत्रमुग्ध ज्ञानोबारायण करतात आपल्या वाणीने. आणि ते सर्व प्रवचन, गीतेवरचे भाष्य ज्ञानोबाराय आपल्या प्रवचनातून सांगतात. आणि निवृत्तीनाथ दादा म्हणतात, ज्ञाना तुझ्या बोलण्यामध्ये मुरलीचे स्वर आहे. माऊली, तुम्ही जेव्हा बोलतात ना, वाणी एवढी पवित्र आहे, वाणी एवढी शुद्ध आहे की तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा आई बोलते, बाप बोलतो, हा भाव आम्हाला होतो. तुमच्या बोलण्यामध्ये मुरलीचे सुगंधी स्वर आहे. कृष्णा, ज्ञाना तुझा अवतार कृष्णाष्टमीचा आहे. श्रावण वद्याष्टमी तुझा जन्म आहे ज्ञाना. त्याच दिवशी नंदनंदन भगवान कृष्ण अवताराला आले, त्याच दिवशी तू आला ज्ञाना. म्हणून कृष्णांची मुरली आणि त्या मुरलीचे स्वर तुझ्यामध्ये, तुझ्या वाणीमध्ये मधुरता आहे, स्निग्धता आहे, पवित्रता आहे, तृप्ती मिळते. बोल. आणि आता काय बोलू, विषय काय घ्यायचा, गीतेवरच बोल, तुझ्या शब्दात बोल, मराठीत बोल. येणारा काळ हा मराठीचा काळ असेल, संस्कृत कोणाला कळणार नाही.
येणाऱ्या कलियुगामध्ये माणसांची भाषेचं स्टँडर्ड बदलेल, संस्कृत लोपून जाईल, प्राकृत कळणार नाही. आणि ही संस्कृतातली गीता आता तू मराठीमध्ये आण. हे संस्कृत कोणाला कळेल? हे संस्कृताचे काठ आहे, परंतु नदीला काठ असतो, पण त्या काठाला जर पायऱ्या केल्या नाही तर नदीमध्ये उतरता येत नाही. म्हणून या गीतेसारख्या या गंगेमध्ये जर सगळ्यांना न्हायचं असेल, ज्ञानाच्या अंगानं तृप्ती मिळवायची असेल, तर तीच गीता, जी गीता भगवंताने सांगितली, ज्याने गीता सांगितली, थोडस गुह्य बोलले, ज्याने सांगितली ना तोच तू आहे, हे नाही बोलले, फक्त आतलं बोलले. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार झाली अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. ज्ञाना, ज्यानं गीता सांगितली तोच महात्मा तूच आहे. सांग, गीता सांग, पण मराठीत सांग. त्यांनी सांगितली संस्कृतामध्ये, तू बाकी मराठीत सांग, ही आज्ञा आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज करतात. सांग ज्ञाना, मराठीत बोल. मराठी तिरे संस्कृताची गहन, तोडून या मराठी शब्द सोपाने, रचली धर्मनिदाने श्री ज्ञान देवी. माऊली म्हणतात की तुमची आज्ञा आहे का? ठीक आहे. आणि जेव्हा ज्ञानोबा आहे, श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. गीतेवर बोल अर्जुना, ज्ञाना. आणि मग जेव्हा ज्ञानोबांचा भाव निर्माण झाला की आता मला गीतेवर बोलायचंय, समाजाची मागणी, समाजाची इच्छा, समाजाची जिज्ञासा, इकडे समाज आहे आणि इकडे श्रीगुरु आज्ञा करतात आहे, बस हीच वेळ आहे आता. ज्ञाना, मराठीत धर्म सांग, लोपलेला धर्म पुन्हा जागा कर, लोपलेलं ज्ञान पुन्हा जागा कर. मूर्छित अवस्था या विश्वातल्या लोकांमध्ये रणशिंक फुंकून टाक, यांची मरगड झटकून टाक. अज्ञान, अंधकार दाटलेला आहे. येणारा काळ हा कलियुगाचे, कली हेच अंधकाराचं प्रतीक आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्म गेलाय. संस्कृतातली गीता ही लाल फडक्यामध्ये बांधून ठेवली आहे लोकांनी. ज्याला संस्कृत समजतं तोच त्याचा अधिकारी आहे, पण ज्याला समजतं त्यांना असं वाटतं की याला बाहेर काढायचं नाही. हे ज्ञान, कडिकुलपातलं ज्ञान, ज्ञाना मोकळं कर, खुलं कर, या जगाला वाटण्यासाठी खुलं कर. माऊली विचार करतात. जेव्हा अंतःकरणात भाव निर्माण झाला, ग्रंथ समोर येऊन पडला, ठेवण्यात आला, आज्ञा मिळाली, आणि मग शब्दसृष्टी, जेवढे शब्द होते भाषेमध्ये ते सगळे शब्द अदृश्यपणे ज्ञानोबा समोर प्रगट झाले. बरं का, हात जोडले. माऊली, तुम्ही आता ज्या मराठी ग्रंथाला आकार देत आहेत ना, त्या ठिकाणी आमच्याही आणि शब्दांचा वापर करा. म्हणे तुम्ही कोण आहे? म्हणे मी मराठी. मराठी भाषा पुढे आली. एक आली कानडी, मल्याळम, तेलुगू, गुजराती, सिंधी, पंजाबी, हिंदी, कन्नड, मल्याळ, सगळ्या भाषातले शब्द आले आणि ते सगळे शब्द विनंती करतात, माऊली आमचाही शब्द वापर करा. बरं, कुठेतरी, कोणत्या तरी ठिकाणी, कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये तुम्ही म्हणाल तिथे, तुम्ही जिथे आम्हाला ठेवाल ना तिथे आम्ही सुखानं राहू. कोणत्याही अध्यायामध्ये, कोणत्याही विषयाच्या ठिकाणी आमची योजना करा. त्या शब्दांना ज्ञानोबा म्हणतात. बरोबर, कल्याण मस्तथा असते, तुम्ही म्हणाल तसं. जसा जसा प्रसंग पडेल, जसं जसं मला सुचेल तसं मी तुमचा वापर करेल. तुम्ही असं का म्हणतात की आमचा वापर करा? अहो माऊली, तुमचा हा ग्रंथ जसं भगवान शंकरांच्या मुखातून ज्ञान बाहेर पडायला लागलं, तेव्हा सर्व आकाशामध्ये देवता आल्या. इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे देवता आपापल्या विमानामध्ये बसून आले. ऋषी, मुनी, जपी, तपी, सिद्ध, संन्यासी, मुनी, मुक्त, महात्मे सर्व आले. हे ज्ञान पार्वती मातेला सांगायचं. नेणो काही श्री त्रिपुरारी, शिरसिंधूच्या परिसरामध्ये नेणो. माऊली म्हणतात केव्हा माहित नाही. आई साहेबांना सांगतात आहे, सगळ्या देवता ऐकतात आहे. त्यांना झोप लागली, काय असेल ते मत्स्याच्या रूपात, कोणी म्हणतं कमंडलूमध्ये, आणि मत्स्य रूप भगवंताने, विष्णू भगवंताने घेतलं. कोणी म्हणतं सागरामध्ये मत्स्याच्या आणि आकारामध्ये आले, मत्स्य रूप घेतलं आणि विष्णू भगवान ते ज्ञान ऐकतात. सांगितलं कोणी? अज्ञात उमा बीज प्रगटले.
मच्छिंद्रा लाधले ते मिळालं. मला तिकडे जायचं नाही, मुद्दा एवढाच आहे फक्त, असं ज्ञान वाया जाऊ नये म्हणून मच्छिंद्रांनी सांभाळलं, पुढे ते आपल्यापर्यंत आलं. पण हे ज्ञान आता त्या भाषांना असं वाटलं मी कानडी आहे. आमच्या कानडी बांधवांना सुद्धा तुमचं कळालं पाहिजे. मल्याळम म्हणून आता मी आंध्रमध्ये होतो, आता आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि केरळ आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्रात 4 राज्यांचा दौरा करून आता मागच्या महिन्यात आलो. आंध्र म्हणजे तमिळ भाषा आहे. या सगळ्या भाषेतल्या शब्दांना वाटलं आमच्याही लोकांना हे कळालं पाहिजे. ज्ञानोबांचा भाव आहे, माझा हा बोल माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजेसी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. बरं चिंता करू नका. मी आता असे शब्द निवडतो, अशी भाषा निवडतो, असे एक एक शब्द असे मोत्यासारखे निवडतो. ऐसी अक्षरे रसिके मिळविन. बोलणाऱ्याला बोलत असताना शब्दांची योजना करावी लागते, लिहिणाऱ्याला पण तसं लिहावं लागतं. आपली भाषा, माझं बोलणं पटावं, गडी उतरावं लोकांच्या, प्रत्येकाच्या हृदयाला जाईल, भिडेल असे माझं बोलणं असलं पाहिजे. माझ्या बोलण्याने कोणाची भोवई न चलावी, कोणाच्या अंतकरणात ठेच लागेल असं आपलं बोलणं नसलं पाहिजे. निर्दोष व्याख्यान जर करायचं असेल तर माऊली विचार करतात आणि ते सगळे शब्दांना सांगतात. तथास्तु, चिंता करू नका. ज्ञानोबा भाषा प्रभू आहे. ज्ञानोबा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये हे सगळं अंतर्भूत करतात. ज्ञानोबा गीतेवर भाष्य करतात. आणि तीच मला मुद्दा एवढा होता की हे शब्द कळत नसतील, नको कळू द्या. बोट फिरवा, ऐका, श्रवणाने, वाणीने, काय तुम्हाला. अरे या वातावरणामध्ये जरी तुम्ही राहिले, म्हणे आमचं तोंड भिंतीकडे होतं, ढोंगणकडून तिकडे आमच्याकडे ऐका, आमच्याकडे पाठ करा, तरी तुमचं कल्याण होईल. अंगावरून वारा जरी गेला, शब्दांचा आवाज जरी गेला, हा आवाज जिथपर्यंत जातोय, वातावरणाची शुद्धी ग्रंथांच्या पारायणाने होणार आहे. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकाला गुरुवर्य गुरुनाम गुरु भंडाताच्या कराडकरांनी सप्ताह केला 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी, आणि त्र्यंबकेश्वरला त्याची पूर्णावती होती, सांगता होती. तेव्हा बोलले, बाबा बोलले की ग्रंथांचं पारायण कमी कमी होत चाललंय, तर गावोगावी सप्ताहामध्ये ग्रंथांचं पारायण झालं पाहिजे असा मानस होता त्यांनी व्यक्त केला होता. कारण काय, आज आपण म्हणजे माझं कोणाला बोलणं नाहीये बरं का, वक्ते आहेत भरपूर, परंतु वक्त्यांनी सुद्धा आपली चाकोरी सोडलेली आहे. कथा ही देवाचीच झाली पाहिजे अशी होत नाही, कीर्तनासारखं कीर्तन होत नाही. भागवत, आता रात्रीच्या बाबांनी बोललं, भागवत कसं झालं पाहिजे, शुकाचार्य जसे आले जसे गेले तसं, पण आता तसं काही दिसत नाही. अनेक दोष झाल्यामुळे जी कथा जशी व्हावी तशी होत नाही, कथा कीर्तन जसं व्हावं तसं होत नाही. आणि म्हणून आपण काय करायचं, ज्या अभंगांवरती महाराज कीर्तन करतात, एका अभंगावरती विस्तीर्णपणे बोलतात, मग आपण तेच अभंग वाचले आपल्या वाणीतून तर काय होणार आहे, तेच अभंग, जे अभंग तरले तेच आपल्याला तारणार आहे. म्हणून आपण आपल्या वाणीतून त्यांचा उच्चार करावा, पारायण करावं. ग्रंथांचं पारायण केल्याशिवाय उद्धार होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त पारायण व्हावे असा मानस तात्यांनी व्यक्त केला होता. मुद्दा एवढाच आहे, जास्त लांबवत नाही, 1 मिनिटामध्ये आटोपतो. हे आपले शब्द, ग्रंथ किंवा अभंग किंवा ओवी ही त्या संतांच्या हृदयाला स्पर्श करून त्यांच्या मुखातून ती वाणी, कोणाच्या मुखातून शब्द आले याला मोठी किंमत आहे. रोज वक्ते बदलतात आहे, म्हणून यांच्या वाणीत असं आहे. आता रात्रीच्या महाराजांचे पण शब्दच होते, पहिल्या महाराजांचे पण शब्दच आहे, नाही म्हणे, पण यांचं बोलणं म्हणजे बोलणं आहे. आणि यांचं काही एवढं आम्हाला काही पटलं. वेदांत, सिद्धांत, चिंतन, बाबांचं बोलणं म्हणजे बोलणं, असं म्हणतो की नाही आपण, वा वा काय वाणी, वा वा वा, असं काय होतं, त्या व्यक्तीच्या मुखातून जेव्हा ते शब्द येतात तेव्हा त्याची तपश्चर्या म्हणू, साधना म्हणू, तर ती साधना पिकलेली वाचा ज्याची असेल, पिकली ही वाचा रामनामे, ज्याची वाचा पुनीत आहे, ज्याची वाचा पवित्र आहे, ज्याची वाचा साधनाने अशी आहे, तीच वाचा आघात करत असते मनावरती. म्हणून हे शब्द एक आपल्या जीवनामध्ये आपण असा भाव निर्माण करा की
एखाद्या दिवशी, एखाद्या क्षणी, एखाद्या अभंग, त्या अभंगातली ओढ, त्या अभंगातला शब्द तुकोबाराया तुमचा अभंग आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करू द्या. त्या अभंगाला आतापर्यंत अजून अभंगाचा प्रवेश आतमध्ये झाला. ज्या दिवशी हे अभंग आपल्यावरती कृपा करतील, अभंगाची कृपा ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी जीवन धन्य होऊन जाणार आहे. तो दिवस, ती वेळ कधी येईल त्याची वाट आपण धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. बरवी हे वेळ, संतांची ती वेळ, तो दिवस, तो क्षण देवाची द्वारी क्षण. पण तो क्षण अजून आलेला नाही. तो क्षण जीवनामध्ये आला पाहिजे आणि त्या क्षणाची आम्ही वाट पाहतोय. म्हणून या अभंगाची कृपा व्हावी. एखादी शब्द जरी अंतःकरणात घुसून गेला ना, एवढ्याची गरज नाही आपल्याला, एवढ्या अभंगाची बी गरज नाही. एक अभंग, एक ओढ, एक शब्द, पण तो कधी प्रवेश करीन याची मी वाट पाहतोय. अजून तो काही प्रवेश केला नाही. पण परमार्थ करणं वेगळं, प्रवचन हे बांधून करतो आणि उगीच करायचं प्रघात हे सगळं काय महाराजांनी सांगितलं रात्री, हेही लटक आहे, सगळं लटक आहे. हो, आम्ही नुसती माझ्या पुरतं बोलतो, मी बांधून बोलतो, पण आचरणात माझं एक काकणभर सुद्धा आलेलं नाही. त्याची मला खंत वाटते. कधी काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगाचं असो. आपला भाव, त्या अभंगाचा भाव समजावा, अभंगात प्रवेश करावा. अभंगात प्रवेश नाही करायचा आपल्याला, अभंगाने आपल्यामध्ये प्रवेश करावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या दिवशी आपल्यावर जगद्गुरूंची कृपा व्हावी, सत्वसंतांची कृपा व्हावी आणि जीवन पुनीत व्हावं एवढीच इच्छा आहे. बस काही मागायचं नाहीये, कशाचीच गरज नाहीये. बस आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय.